हॅलो, नमस्ते. कसे आहात? मस्त ना? मी पण छान आहे. अहो, काल माझ्याशी एक मुलगी बोलत होती. ती म्हणत होती, अहो, पालक कमी पडले म्हणून सिया जन्माला आली. पालकांचं चुकते. पालक स्वातंत्र्य देत नाहीत मुलांना. त्यांना वाटते आम्ही म्हणतो तर तू करायला पाहिजे, इंजिनियर म्हणजे इंजिनिअरिंगलाच जायला पाहिजे, किंवा लग्न ह्या मुलाशी किंवा ह्या मुलीशी कर. म्हणजे आपल्याकडे खूप काही पालकांचा कंट्रोल आहे बाबा. त्यामुळे आमचा विकास होत नाही. आम्हाला हवं तसं जगू शकत नाहीये. असं अगदी तावानं बोलत होती ती मुलगी. मी फक्त ऐकून घेतला. मग बोलले मी तिच्याशी. ती जेवढे तावात होती, मी तेवढे शांतपणानं बाळ म्हणून बोलले. मी म्हटलं, बाळा ऐकून घे. ओके, तू म्हणतीस तर थोडंफार बरोबर आहे म्हटलं मी. तिला वाटलं हां मी तिची बाजू घेते. मी म्हटलं हो, आईला खरं कळायला पाहिजे होतं. आपले नजरेतनं आपली मुलगी कसं वागतीये, काय वागतीये हे त्या आईला कळलं नाही. विश्वास म्हणायचं काय म्हणजे त्या पट्टीमुळे तिला दिसलं नाही. नाही तर आपली मुलगी ह्याला बारमध्ये जाते किंवा कुठे पार्ट्यांमध्ये दारू पितीये, हे सगळं तिचे आईचे लक्षात आलं नाही. ही आईची चूक आहे म्हणतात. हो, आईला कळायला पाहिजे होतं. मी हो म्हणते, तू म्हणतीस तसं पालकांचं चुकलं. पण म्हटलं, पालकांचं चुकलं म्हणता तुम्ही. ओके, हा, तुम्हाला हवं त्या मुलाबरोबर तुम्ही लग्न करा. तुम्हाला हवं तर शिक्षण घ्या. मग मात्र तुम्ही पालकांनी हे दिलं नाही तर दिलं नाही, पैशासाठी का पालकांचे मागे लागता? तू म्हणालीस ना, फॉरेन कंट्रीजमध्ये मुलांना सगळं स्वातंत्र्य असते म्हणून तिथे असं काही घडत नाही. हो, बरोबर आहे. तिथे मुलं 12-13 वर्षाची झाल्यावर आपलं आपण मिळवतात, आपलं आपण शिक्षण करतात. लग्न करताना पण त्यांचं ते ठरवतात. लग्नाचा खर्च सुद्धा सगळं ते करतात. आणि लग्न झाल्यावर ते स्वतःचे घरात जातात. एक ते ऑलरेडी स्वतःचं घर घेतलेलं असते, नाही ते भाड्याचं घर ते घेतलेलं असते आणि त्या घरात जातात. म्हटलं, आपल्या देशात हे असं चालू आहे का? नाही. तुम्हाला शिक्षण देताना पालकांनी तुम्हाला 20-21 कधी 25 वर्षापर्यंत सुद्धा पालक सगळे खर्च उचलतात. तू फक्त अभ्यास कर बेटा म्हणतात. त्यांचं चुकते का? ओके, लग्न करताना पालक नो डाऊट ते त्यांचा स्टेटस बघतील. त्यांना आपली मुलगी सुखी व्हायला पाहिजे किंवा आपला मुलगा सुखी व्हायला पाहिजे. त्यामुळे तिला किंवा त्याला जी मॅच होईल अशी मुलगी किंवा मुलगा बघतात. ही त्यांची चूक आहे का? आता असेल पत्रिका वगैरे तुम्ही म्हणता आउटडेटेड आहे, पत्रिकेवर विश्वास ठेवता. इवन सिया आणि केतनचे 26 गुण जमले होते म्हणे. आपल्याकडे माहित आहे आपले पत्रिकेत 36 गुण असतात. त्या गुणात 18 पेक्षा जास्त गुण आले की लग्न ठरवतात, हे जमते असं म्हणतात. पण त्या पत्रिकेपेक्षाही जास्त महत्वाची पत्रिका आहे तुमच्या आरोग्याची पत्रिका, तुमचे खरेखर गुणांची पत्रिका. मी इथे पत्रिकेतले गुण म्हणत नाहीये. एकमेकांना तुमचे गुण आवडतात का? तुम्हाला एकमेकांशी ऍडजस्ट करू शकता का?
हे महत्वाचं आहे, हे पालकांनी बघायला पाहिजे. हो, बरोबर आहे म्हटलं. आणि तिचं म्हणणं होतं पालक खूप कंट्रोल करतात. ती अगदी मला आश्चर्य वाटलं, ह्या मुली सियाचे बाजूनं बोलतात म्हणजे आश्चर्य वाटलं. कोणाचा खून करणं काही सोपं आहे का हो? तर ही 20 वर्षाची मुलगी करते आणि आपल्या या यंग पोरी तिला पाठिंबा देतात किंवा तिच्या बाजूनं बोलतात. मला खरंच खूप कठीण दिसलं. चूक कोणाचाही जीव घ्यायला कोणालाही अधिकार नाही. पाहिजे ते लग्न नाकारू शकता तुम्ही. मला लग्न करायचं नाही त्या मुलाशी किंवा मुलीशी. आई वडिलांचं प्रेशर म्हणता तुम्ही, कंट्रोल म्हणून ती नाही म्हणाली. मग हे तिला सोपं वाटलं किंवा जाऊन दारूच्या पार्ट्या करत होती तेव्हा काय आई वडिलांचा कंट्रोल होता का? हा काही विचार कर. म्हणजे आम्हाला हवे तेव्हा हवे, आई वडिलांचा पैसा हवे तर हे सगळं पाहिजे, फक्त ते आम्हाला काही सांगू नये. आपला कंट्रोल आमच्यावर त्यांचा आणता कामा नये. उद्या तुम्ही कसंही वेडवाकडं वागलात, काही कमी जास्त झालं, कोण जबाबदार घेणार? लक्षात ठेवा, आई वडिलांशिवाय कोणी येत नाही, कोणी येत नाहीये. त्यामुळे आई वडिलांनी थोडाफार आपले संस्कार आहेत, ते आपली संस्कृती आहे ती. आणि आता असं काही नाहीये मुलांना कम्प्लीट कंट्रोलमध्ये ठेवतात म्हणून. ओके, एखादा मुलगा इंजिनियर हो, आई वडिलांनी म्हणून इंजिनिअरिंगला गेला, पण नंतर तो त्याच्या आवडीचे फील्डला गेलेला आपण बघितलंय. तो ऍक्टर झाला असेल, पेंटर झाला असेल आणि काही झाला असेल. म्हणजे असं नाहीये त्यांच्यामुळे हे मुलाचं काही. आणि कुठल्याच आई वडिलांना असं वाटत नाहीये आपले मुलाचं भविष्य चांगलं होऊ नये, उलट त्याचं चांगलं व्हावं म्हणून ते धडपडत असतात. आणि ह्याचे पलीकडे जाऊन मी म्हणते, तुमच्याकडे ओके, तुम्ही म्हणता का नाही आम्ही अमुक तमुक जनजी, आम्ही खूप हुशार आहात, तुम्ही हुशार, मला मान्य आहे. मग एवढे तुम्ही हुशार असलात तर पैसे कशाला पाहिजे आई वडिलांचे? किंवा इथे सियाचाही काय झाला? तिला केतन पाहिजे होता, कशासाठी? पैसेसाठी. तिला माहित आहे लॅविश लाईफ केतनच तिला देऊ शकत होता का? म्हणजे तो पैसेवाला होता, त्याच्याकडनं ऑलरेडी 1 कोटी रुपये घेतलेले होते तिला. असं मी सगळं बघितलं सोशल मीडियावर. आणि ते पैसे तिनं तिचे बॉयफ्रेंडला दिलेले होते. म्हणजे तिला बॉयफ्रेंड पण पाहिजे होता मजा करायला का? म्हणजे त्याच्याबरोबर ती क्रिकेट मॅच बघायला जात होती, कुठे फिरायला जात होती, कुठे दारू प्यायला जात होती, पार्ट्यांना जात होती. आणि पैसेसाठी तिला केतन पाहिजे होता. म्हणजे तिचं ती निर्णय घेऊ शकली नाही. ही तिची चूक नाहीये का? तिनं निर्णय घ्यायला पाहिजे होता, ओके मला नको केतन, मला माझा बॉयफ्रेंड पाहिजे, त्याच्याबरोबर मला केतनचे पैसे नकोत, केतन पण नकोय, मला आवडत नाही तो, मी माझे बॉयफ्रेंड. हिनं सांगायला पाहिजे होतं टणकावून आई वडिलांना. का सांगितलं नाहीये? आई वडील आत्ताही सांगतात की तिनं सांगायचं तर आम्ही त्याच्याशीच लग्न लावून दिलं असतं तिचं. मग कुठला आई वडिलांचा कंट्रोल? आणि मुलांनो एस्पेशली मला वाटते थोडाफार कंट्रोल हा गरजेचा आहे. तुम्ही लहान आहात, तुमच्या आई वडिलांनी जास्त पावसाळे बघितलेले आहेत, त्यामुळे जे काही ते करतात तुमच्या चांगल्यासाठी करतात. नाही तुम्ही म्हणता का नाही आम्हाला कंट्रोल करणं काय, मग तुमचं तुम्ही जगा ना, तुम्हाला कोण नको म्हणते? तुमचं तुम्ही प्रूव्ह करून दाखवा. तशी आहे का परिस्थिती आपल्याकडे? काही लोक असतील, नाही म्हणत नाही मी, पण अतिशय कमी प्रमाणात असतात. मुली असू देत, मुलं असू देत. आमचं आम्ही जगतो, आमचं आम्ही नाही. तुम्हाला आई वडिलांचे पैसे पाहिजेत, आई वडिलांचा सपोर्ट पाहिजे,
फक्त कंट्रोल नको. ते काही असं करू नकोस तसं करू नकोस म्हटलेलं आवडत नाहीये. हे बरोबर आहे का? जरा विचार करा ना. मला तर बिलकुल आवडलं नाही. चूक आहे ती चूक, आणि कोणालाही कोणाचाही जीव घ्यायचा अधिकार नाहीये. तिथेपर्यंत ह्या मुली जातात कशा? अहो, घरातलं एखादं मांजर गेलं तरी आपल्याला वाईट वाटते आणि आपण रडतो. आपलं कुत्रा, मांजर वगैरे. तसं असताना ज्याच्या बरोबर तू प्रेम केलीस त्याच्याकडनं 1 कोटी रुपये घेतलीस, बाकी गिफ्ट हे सगळं वेगळं, आणि त्याच तू ते काटा काढतीस. काही वाटलं नाही तुला? हे बघा, उद्या कोर्टात काय होईल आपल्याला माहित नाही. नो डाऊट लोक म्हणतात काही सबूत नाहीये त्यामुळे ती सुटणार. ती सुटेल, पण तिचं मन तिला खाईल का नाही? लोकांचं सोडा, तिला माहित आहे ना तिनं काय केलंय. हे कधी ना कधी तरी नक्की तिला खाणार. कोर्ट काही म्हणू दे, सबूत नसतील, सुटेल ती, काही होऊ दे. आपल्याला माहित आहे कोर्टात काय होईल, काही होऊ दे. पण तिचे मनाला माहित आहे ना मी केलेलं योग्य आहे का अयोग्य आहे. त्यामुळे प्रत्येकाला माझी रिक्वेस्ट एवढीच आहे, आपल्या मनाला तरी विचारा, मी हे करते हे योग्य आहे का? योग्य असलं ते गो हेड. तुम्हाला नाही हे चुकीचं आहे वाटलं तर करू नका. आपल्याला काय म्हणायचं आहे. हॅव ए गुड डे.